पहिली गोष्ट तर आपल्या भारतीयांचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या माणसाने या देशाला सर्वात पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकवून दिलं त्या महान खेळाडूचा अजूनही कोणत्याही पद्म पुरस्काराने सन्मान झाला नाही। अर्जुन पुरस्कार तर त्यांना त्यांच्या निधनाच्या 16 वर्षांनी मिळाला होता। खेलरत्न पुरस्कार तर अजूनही त्यांना देण्यात आला नाही। इतका मोठा पराक्रम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आपण उपेक्षाच दिली, पण आता आपल्या याच मराठी रांगड्या व्यक्तिमत्वावर एक बिग बजेट बिग स्केल मेगा मूवी येतोय, तो म्हणजे खाशाबा। नागराज पोपटराव मंजुळे हे भारताचे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्यावर भव्य दिव्य चित्रपट बनवत आहेत आणि त्याचा टीझर पाहून आता आपल्या मराठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेलाच पोहोचली। कारण तुम्ही बघा ना, तो कुस्तीचा फड, ती मराठीतल्या कलाकारांची मांदियाळी, त्यात ते अजय अतुल यांचं भारदास्त संगीत, एकदम धोबी पछाड, अंगावर काटाच आलाय नुसता। आज याच खाशाबा चित्रपटाबद्दल आपण जाणून घेऊया। मराठीत स्पोर्ट्स ड्रामा तसे फार कमी येतात, जे आले ते तसे चालले नाही, पण खाशाबा चित्रपट काहीतरी वेगळाच दिसतोय। यामध्ये एक धमक दिसते, मराठीला जगभर गाजवण्याची। नागराजने याआधी एक स्पोर्ट्स ड्रामा मूवी केला होता, तो म्हणजे झुंड, पण तो हिंदीत होता। मराठीत इतक्या ग्रँड लेवलला स्पोर्ट्स ड्रामा मूवी बनवण्याचं धनुष्य आता नागराजने पेललंय। खाशाबा एक असे व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्राला काय देशाला सुद्धा माहिती आहे, पण त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास, त्यांचा त्याग अनेकांना माहिती नाही। विचार करा, भारत स्वतंत्र होऊन अवघी 5 वर्ष झाली होती, भारताच्या खेळाडूंना कसली फॅसिलिटी नव्हती। अशा काळात खाशाबांनी भारताला आपलं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकवून दिलं। 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं। ही भारताच्या क्रीडा इतिहासातली सर्वात मोठी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट मोठ्या पडद्यावर येणार म्हणजे राडा तर होणारच। तुम्ही जर टीझर पाहिला असेल तर यात तुम्हाला मराठी चित्रपट सृष्टीमधले कितीतरी दिग्गज पाहायला मिळाले असतील। महेश मांजरेकर, छाया कदम, जितेंद्र जोशी, ओम भूतकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, संग्राम सिंग, सुरेश विश्वकर्मा, इतके जबरदस्त कलाकार या एकाच चित्रपटात झळकणार आहेत। खुद्द नागराज मंजुळे एका विशेष भूमिकेत असून कोल्हापूरच्या संभाजीराजांची यामध्ये एक भूमिका आहे। पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की जो मेन लीड आहे, ज्याने खाशाबा जाधव यांची भूमिका साकारली, तोच अजून रिव्हील करण्यात आला नाहीये। त्यामुळे खाशाबा चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढत चालली आहे। नागराजने आधीच मराठीला एक से बढ़कर एक चित्रपट दिलेत, त्यात आता खाशाबाची भर पडणार आहे। नागराज मंजुळे यांचा चित्रपट असला तर संगीत कोणाचं असेल हे नव्याने सांगण्याची गरजच नाही। अजय अतुल यांचं संगीत टीझर मध्येच एवढी ऊर्जा निर्माण करते, मग चित्रपटात त्याची जादू काय लेवल असेल विचार करूनच बघा। नुकतेच 2 मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली, ते म्हणजे राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2। नागराजने आधीच सैराटच्या माध्यमातून 100 कोटी कमावण्याचा पराक्रम करून दाखवलाय, त्यामुळे पुन्हा एकदा खाशाबाच्या माध्यमातून 100 कोटींचा आकडा ते टच करू शकतात आणि यासोबतच मराठीत पहिल्यांदाच 200 कोटींचे चित्रपट आपल्या खात्यामध्ये असणारे पहिले दिग्दर्शक नागराज ठरू शकतात। काही क्रिटिक्सचं म्हणणं आहे की हा मराठीतला पहिला 200 कोटी कमावणारा चित्रपट ठरू शकतो। महत्वाचं म्हणजे जिओ स्टुडिओचा चित्रपट असल्यामुळे याचा टीझर राजा शिवाजी सोबतच थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्यात आला होता, पण आता हा टीझर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलाय। त्यामुळे आता 1 जानेवारी 2027 हा दिवस मराठी इंडस्ट्रीच्या इतिहासातला सर्वात ऐतिहासिक दिवस ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि कलाकृती मीडियाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।